30 जानेवारीच्या चालू घडामोडीमध्ये आपण बघूयात पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, डिपसिक हे काय आहे? ChatGPT सारखं AI टूल्स आहे. डिपसिक AI कोणी विकसित केले आहे? ज्याने अलीकडे ॲपल प्ले स्टोअर ChatGPTला मागे टाकलेलं आहे. आता काय केलेलं आहे डिपसिक हे काय आहे? AI मॉडेल आहे. AI मॉडेल जसं की कसं ChatGPT होतं. ChatGPT कोणाचं होतं? GPT हे कोणाचं होतं? ओपन AIचं होतं. बरोबर आहे. तर डिपसिक कोणी बनवलेलं आहे? चायनानं बनवलेलं आहे. आणि हे जर काय झालेलं आहे, ॲपल प्ले स्टोअरवर सगळ्यात जास्त डाउनलोड झालेलं आहे. आणि कोणाला पाठीमागे टाकले? ChatGPTला. ॲपल प्ले स्टोअर म्हणून सगळ्यात जास्त डाउनलोड केलेलं आहे. ह्याचं कारण काय असेल? कारण की हे जे सर्वच फीचर फ्री. आणि कोणाचं आहे डिपसिक हे चायनाचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. डिपसिक कोणाचं? चायनाचं. ॲपल प्ले स्टोअरवरून सगळ्यात जास्त कसे डाउनलोड करण्यात आलेलं आहे? डिपसिक करण्यात आलेलं आहे. ChatGPTला पाठीमागे टाकलं. 16 वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली? अरविंद पनगरिया. 2024 साली ब्रिक्स परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? रूसच्या झाली. आणि कुठं झाली? कझान ह्या शहरामध्ये झाली. कझान हे पण लक्षात ठेवा. अलीकडे HSBC हुरून ग्लोबल इंडियन्स लिस्ट कशाचे आहे? हुरून ग्लोबल इंडियन लिस्ट 2024च्या पहिल्या आवृत्तीत काय आहे? पहिलीच आवृत्ती आहे जे म्हणजे फर्स्ट टाईम हे काय केलेलं आहे? पब्लिश केलेलं आहे. हुरून इंडिया म्हणजे भारतातल्या ज्यांचे ओरिजिन भारत आहे असे काय केलेले असतात? टॉप हे असतात. टॉप माणसं कोण आहेत? तर एक नंबरला आहे सत्य नडेला इथं लिहिलेलं आहे. हे आहेत 1 नंबर. हे कशा CEO आहेत? मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. त्यानंतर सुंदर पिचाई हे आहेत 2 नंबरला. हे सगळ्यांनाच माहिती आहे. गुगल किंवा अल्फाबेटचे CEO आहेत. अल्फाबेट कशाचे? म्हणजे गुगलचे हे कोण? अल्फाबेटचे CEO आहेत. तिसरं कोण आहेत? नील मोहन. सगळ्यांनाच माहिती आहे. हे कशाचे CEO आहेत? यूट्यूबचे CEO आहेत. तर 1 नंबरला कोण आहे? टॉपला कोण आहे? सत्य नडेला, सुंदर पिचाई आणि नील मोहन. ह्या तीनच गोष्टी फर्स्ट टाईम हे आलेलं आहे, रिपोर्ट आलेला आहे. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या देशाचे सर्वात लांब सेतू अटल सेतूचे उद्घाटन केलेलं आहे? कुठं आहे तो? मुंबई टू न्यू मुंबई. किती किलोमीटरचा आहे? 21.8. समुद्रावरचा फर्स्ट सगळ्यात जास्त लांब हे आहे. मकरविल्लोळ कुठला असतो रे? केरळचा असतो. अलीकडे इस्रोने आपले 100वे मिशन NVS-02 कोणत्या रॉकेटनं प्रक्षेपित केलेलं आहे? आता काय झालेलं आहे? इस्रोचं कितवं मिशन आहे? हे 100वं मिशन आहे. 100वं मिशन आहे. कोणत्या रॉकेटमधनं लॉन्च केलेलं आहे? काय आहे हे कोणत्या रॉकेटमधनं? GSLV F-15. आता काय आहे? आपली एक नाविक सिस्टम आहे. नेव्हिगेशन म्हणतो त्याला, दळणवळणासाठी नाविक सिस्टम. जसं की GPS कोणाचं आहे? हे USAचं आहे. तसंच आपली काय आहे? नाविक नेव्हिगेशन सिस्टम आहे. आणि त्याला अपडेट करण्यासाठी आपण कोणता? नेव्हिगेशन सॅटेलाईट NVS-02 म्हणजे पहिली सिस्टम. पहिलं कधी? मेमध्ये लॉन्च केला होता NVS-01. आपली कोणती सिस्टम आहे? नाविक सिस्टम. आणि त्यालाच आता अपडेट करण्यासाठी कोणतं सॅटेलाईट पाठवलेलं आहे? NVS-02. तो कशातनं पाठवलेला आहे? GSLV F-15मधनं पाठवलेलं आहे. हे कितवी? इस्रोची कितवी आहे? 100वी ही आहे, उडान आहे, प्रक्षेपण आहे. 100वं प्रक्षेपण आहे. तर इस्रोचं सांगा बरं, इस्रोबद्दल माहिती सांगा. स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969. हेड कुठं आहेत? हेडक्वार्टर कुठं आहे? हेडक्वार्टर मंगळुरू आहे. आणि हेड कोण आहे? व्ही नारायणमची पहिली ही आहे, उडान आहे. पहिलं प्रक्षेपण आहे त्यांच्या अंडर प्रक्षेपण. बरोबर. जगातील सर्वात उंच BR आंबेडकर यांची सामाजिक हे कुठं आहे? विजयवाडा इथं आहे. विजयवाडा, आंध्र प्रदेश. 2024मध्ये भारतरत्न कोणाला देण्यात आला? एक तर कर्पूरी ठाकूर, देन लालकृष्ण अडवाणी, MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंग आणि PV नरसिम्हाराव. या 5 जणांना काय दिलेलं आहे? भारतरत्न दिलेलं आहे 2024चा. युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सीच्या क्रियाकलापांवर अलीकडे कोणी बंदी घातलेली आहे? आता काय झालेलं आहे? UNRWA रिलीफ अँड वर्क एजन्सी हे काय करत होते? जेरुसलम इथं काम करत होते. हे काय काम करतात? हे एकतर एज्युकेशन आणि मेडिसिनचं काम करतात. रिलीफ आणि वर्क नावातच आहे, मेडिसिन. तर ह्यांना काय केलेलं आहे? हे काय करतात म्हणे? इस्रायल म्हणे हे आमची माहिती बाहेर लीक करतात. म्हणजे कोणता सैनिक कुठं उभा आहे त्यामुळे आमच्यावर अटॅक होतो. म्हणून ह्यांना काय केलेलं आहे? 30 जानेवारीपर्यंत म्हणजे कालपर्यंत लास्ट डेट दिली त्यांना, तुम्ही जा. आणि त्यांच्यावर काय केलेलं आहे? बॅन केलेलं आहे. तर कोणी केलं आहे? युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सी. ह्याच्यावर बॅन कोणी केलेलं आहे? इस्रायलनं केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. कारण हे तिथे काय करत होते? म्हणजे त्यांच्या सैनिकाची माहिती बाहेर जात होती. वयाच्या 43व्या वर्षी दुहेरी ग्रँड स्लॅम 2024चं ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकलं होतं? रोहन बोपन्ना. 2025 एकेरीमध्ये कोण जिंकलेलं आहे? इकडे जैविक सिन्नर आणि इकडे मेडिसन कीज. 25 मेडिसन कीज. भारतीय नौदलात नुकते सामील झालेले
पहिले सर्वेक्षण जहाज कोणते? INS सर्वेक्षक. आणि दुसरं कोण आहे? INS निर्देशांक. INS संदेहक असेल. सर्वेक्षक कोणता आहे? INS संदेहक. INS संदेहक आणि दुसरं कोणतं आहे? INS निर्देशांक. गोंड आदिवासी उत्सव नागोबा जत्रा नुकताच कुठे सुरू झालेला आहे? नागोबा जत्रा हा कुठला? तेलंगणाचा सर्वात मोठा सर्वात मोठा आदिवासी उत्सव असतो. सेकंड मोठा आदिवासी उत्सव कसला? आदिवासी उत्सव आहे. आणि कुठला? हा तेलंगणाचा आहे. आणि 1 नंबरचा कोण आहे? सरक्का सरलामा. एवढंच लक्षात ठेवा. दुसरा मोठा भारतातील आदिवासी उत्सव आहे. 1 नंबरचा कोणता? समक्का सरलामा. हा पण कुठला आहे? तेलंगणाचाच आहे. अलीकडे जगातील शास्त्रज्ञाने सर्वात मोठं साप युनिक्टिस कायम आहे. हे कुठे केलेलं आहे? हे ब्राझीलमध्ये शोधलेलं आहे. ब्राझील ॲमेझॉनमध्ये. अलीकडे संरक्षण मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिन परेड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मार्चिंग झाकीसाठी कोणाला पुरस्कार देण्यात आला? आता बघा 2 आहेत. एक तर संरक्षण मंत्रालय आणि दुसरं एक होतं माय जिओ ऑनलाईन. आता इथं काय संरक्षण मंत्रालय प्रत्येक वर्षी करतं, पण हे माय जिओ ऑनलाईन म्हणजे काय? लोकांची वोटिंग घेतलेली असते. तर संरक्षण मंत्रालयामध्ये फर्स्ट टॉपला कोण आहे? UP आहे. UPमधला कोणता? महाकुंभ. ही झाकी सगळ्यात टॉपला आहे. 2 नंबरला त्रिपुराची खारची पूजा. आणि ह्याच्यात मंत्रालय म्हणलं, रक्षा मंत्रालय म्हणतं जनजाती मंत्रालय. हे कशात आहेत? अकॉर्डिंग टू द रक्षा मंत्रालय. आणि आता माय जिओ ऑनलाईनमध्ये 1 नंबरला आहे गुजरातची झाकी, 2 नंबरला आहे UPची झाकी. आणि हे मंत्रालयाच्या ह्याच्यात महिला व बालविकास मंत्रालय. आणि मार्चिंग झाकीसाठी कोणाला दिलेलं आहे? जम्मू काश्मीर रायफल्सची तुकडीसाठी मार्चिंग झाकीसाठी. म्हणजे हे मार्चिंग करतात त्यासाठी कोणाला भेटलेलं आहे? जम्मू आणि काश्मीर ह्याच्यासाठी. पण अकॉर्डिंग टू द रक्षा मंत्रालय टॉप झाकी कोणती? आणि मंत्रालय UPची. आणि माय जिओ ऑनलाईन म्हणजे आपण लोकांनी वोटिंग दिले त्यामध्ये कोण? गुजरात. आणि इथं मंत्रालय म्हणलं तर जनजाती मंत्रालय आणि इथं म्हणलं तर बालविकास मंत्रालय. या 2च गोष्टी लक्षात ठेवा. बरोबर. आर्किटेक्चर नोबेल पुरस्कार कोणाला दिलेला आहे? आर्किटेक्चरचा कोणाला भेटलेला आहे? रिकेन यामामाटो. नुकत्याच 96व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा कोणाला भेटलेला? ओपनहायमर. ऑस्कर 96. 97साठी आपली लाईव्ह ॲक्शन फिल्म कोणती ती झाली? अनुजा. अलीकडेच सलग तिसऱ्यांदा ICC महिला चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? हे ऑस्ट्रेलियानं जिंकलेलं आहे. आणि होस्ट कोणी केलं तर? मेलबर्न ऑस्ट्रेलियानं जिंकलेलं आहे. ऑस्ट्रेलिया. आणि कोणाच्या ह्याच्यात होते? भारत. अपोजिशनमध्ये कोण होता? चॅम्पियनशिपसाठी कोण होता? भारत होता. तर हे झालेलं आहे. हे जे कॅप्टन कोण आहे? आणि अतिसा हिली. तिसऱ्यांदा ICC महिला चॅम्पियनशिप कोण आहे? ऑस्ट्रेलिया आहे. अतिसा हिली. महिला शास्त्रज्ञ आणि शिक्षणांना पाठिंबा देण्यासाठी कोणतं पोर्टल लॉन्च केलेलं आहे? शेरनी. UGCनं लॉन्च केलेलं आहे. अलीकडे संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक किती आहे? 134. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती? 105. 134. 105 काय? हंगर इंडेक्स आहे. नुकतंच भारतीय वृत्तपत्र 2025 कधी साजरा करण्यात आला? आता सगळ्यांनाच माहीत आहे 1780ला जेम्स ऑगस्ट सिक्की यानं पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं 29 जानेवारीला 1780ला. पण ह्याच्यावर काय केलं होतं? ह्यानं काय केलं होतं? कंपनीचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता. म्हणून ह्याला काय केलं होतं? ह्याला शिक्षा पण भोगावी लागली होती आणि हे वृत्तपत्र बंद करावं लागलं होतं. तर त्याच दिवशी आपण काय करतो? भारतीय वृत्तपत्र दिवस ते त्यानं चालू केलं होतं म्हणून आपण 29 ऑगस्टला सेलिब्रेट करतो. भारतीय वृत्तपत्र दिवस कधी? 29 ऑगस्ट. हेतूमधून भारतीयांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन? इंद्रावती. हेतीसाठी इंद्रावती. अलीकडे सायमन हॅरिस कोणत्या देशाचे सर्वात तरुण? आता काय झालेलं आहे? दुसरे आलेले आहेत. कोण आलेलं आहे? मार्टिन आलेले आहेत. हे कुठले आहेत? आयर्लंड. मायकेल मार्टिन आलेले आहेत. आता अलीकडे उद्योग विज्ञान आणि औषधासाठी भांग लागवडीसाठी कोणी मान्यता दिलेली आहे? आता काय केलेलं आहे? हिमाचल प्रदेशनं भांग लावण्यासाठी मान्यता दिलेली आहे. भांगसाठी मान्यता कशासाठी? सायन्स रिसर्चसाठी किंवा इंडस्ट्रीयल पर्पजसाठी भांग लावण्यासाठी हे केलेलं आहे, परमिशन दिलेलं आहे. कारण की तिथं जमीन बी जशी कुलू असेल, मनाली असेल, ह्या जागी कुलू मनाली ह्या ठिकाणी प्लेसेसवर तिथं भांग चांगल्या पद्धती अनुकूल शेती होऊ शकते. म्हणून कोणी दिलेले आहे? हिमाचल प्रदेश. कोण आहे CM? सुखविंदर सुक्खू. नुकत्याच झालेल्या उमेदवार कॅन्डिडेट चेसमध्ये कोणते झालं? डी गुकेश. नुकतेच लॉन्च झाले तर विनर्स व्हाईट सेट कोणाचे आहे? सेन ऑटसन. अलीकडे T20 मध्ये आऊट न होता
18 धावा काढण्याचा विश्वविक्रम कोणी केलेला आहे? आता बघा T20ची मॅच चालू आहे आणि कोणाच्या अपोजिट केलेलं आहे ते? कोणाच्या? इंग्लंडच्या अपोजिटमध्ये कोण आहे? टिळक वर्मा. हे T20 काय केलेले आहेत? सगळ्यात जास्त किती? 318 रन काढलेले आहेत आणि विदाऊट आऊट होता. विदाऊट आऊट तर कोण आहे? टिळक वर्मा. एवढं तर सगळ्यांनाच माहीत असतं. अलीकडे इस्रोने पहिले स्पेस डॉकिंग मिशन स्पेडेक्स येथून लॉन्च केलेलं आहे. कुठनं केलेलं आहे? श्रीहरिकोटा. आणि कशातनं लॉन्च केलेलं आहे? PSLV C60. 59मधनं काय केलं होतं? C59मधनं प्रोबा मिशन लॉन्च केलं होतं युरोपियन स्पेस एजन्सीचं. 58मधनं काय? GSAT-20 काय? एक्सपोसॅट. अलीकडे केंद्र सरकारने कोणत्या भूस्खलन गंभीर स्वरूपाची आपत्ती म्हणून केलेली आहे? हे वायनाडमधली, केरळमधली हे केलेली. क्वेश्चन रिवाईज करू. पंतप्रधान कोणत्या देशात होणार आहे? AI शिखर पॅरिसमध्ये होणार आहे. त्याचे को होस्ट कोण असणार आहेत? PM मोदी असणार आहेत. 2025 समुदाय वर्ष म्हणून कोणी घोषित केलेलं आहे? हे UAE केलेले. नुकतंच सर गारफिल्ड गोबर्स पुरस्कार आणि ICC पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर जसप्रीत बुमराह. नुकतेच त्याचे भारत इंडोनेशियन CEO फोरमची बैठक कुठं झालेली आहे? न्यू दिल्लीमध्ये झालेली आहे. 38व्या राष्ट्रीय खेळांचा नुकताच कुठे सुरुवात झालेली आहे? उत्तराखंड देहरादूनमध्ये झालेली आहे, राजीव गांधी स्टेडियम. नुकताच आंतरराष्ट्रीय होलोकास्ट स्मरण दिन 2025 कधी साजरा करण्यात आलेला होता? हा शेवटच्या रविवारी असतो. हा किती तारखेला केला जातो? हा 27 जानेवारीला केला जातो. 26 जानेवारीला काय केलं जातं हे सांगा? प्रत्येक शेवटच्या ह्याच्यावर प्लेन कंपनी हिला काय केलं? व्हर्टिकल लँडिंगसाठी आणि टेकऑफसाठी सर्टिफिकेट भेटलेलं आहे. टेबल टेनिसमध्ये कोण भेटलेलं आहे? हे दिया चितळे आणि मानुष शाह मेलमध्ये. राष्ट्रीय टेबल टेनिस कुठं झालेलं आहे? गुजरातमध्ये झालेले आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्टेडियममध्ये. नुकत्याच इंदिरांबा आत्मीय भरोसा आणि इंदिरांबा इंदुलो योजना कोणी चालू केलेली आहे? हे तेलंगणानं चालू केलेली आहे. अलीकडे चर्चेत असलेला LID 568 हे कशाचे? ब्लॅक होलशी संबंधित आहे. चला तर मग